नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्याही संख्येची मागील किंवा पुढची सम आणि विषम संख्या कशी काढायची असते। तर बघा, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेला सुद्धा असे प्रश्न भरपूर येतात की आता इथं आपण उदाहरण घेतलेलं आहे, 14 नंतर येणारी 5वी सम संख्या कोणती, किंवा याच्या मागील समसंख्या कोणती, याच्या मागील 5वी समसंख्या कोणती। तर अशी काही भरपूर एक्झाम्पल आपल्या या परीक्षेला येतात। तर बघा, मी तुम्हाला याच्यामध्ये एकूण 4 टाईप शिकवणार आहे आणि त्या 4 टाईप व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या एक्झामला कोणता प्रश्न येऊ शकत नाही। त्यामुळे तुम्हाला हे 4 टाईप जर केले तर तुम्हाला बाकीचा कोणताही अभ्यास करायची गरज नाही या टॉपिक वरती। त्यामुळे तुम्हाला मी यातले जे 4 टाईप शिकवणार आहे, तर तुम्ही ते 4 टाईप अगदी व्यवस्थितपणे तुम्ही लक्ष देऊन ते 4 टाईप तुम्ही शिकायचे आहेत। कारण जर ते तुम्ही 4 टाईप शिकलात तर तुमची जी ही कन्सेप्ट आहे सम विषम संख्येची, ती तुमची एकदम क्लिअर होऊन जाणार आहे। तुम्हाला याच्यापेक्षा वेगळा प्रश्न दुसरा कोणताच येऊ शकत नाही। त्यामुळे जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनलाही नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा दिसेल। चला तर मग व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हे जे 4 टाईप तुम्हाला मी शिकवणार आहे ते खूप महत्त्वाचे आहेत। कारण त्यामध्ये सगळाच तुमचा अभ्यास या टॉपिक मधला होणार आहे। तर बघा, आता आपण अजिबात वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओकडे वळूया। इथं आपण उदाहरण काय घेतलंय बघा, हा आपला टाईप नंबर 1 आहे। हा आपला टाईप नंबर 1 आहे आणि याचं नाव लक्षात ठेवा, सम आणि सम, सम सम, हे लक्षात ठेवा। टाईप नंबर 1 आहे आपला सम सम। म्हणजे काय, तर इथं आपल्याला सम संख्या दिली। आता सम संख्या म्हणजे काय, तर बघा, सम संख्या म्हणजे अशी संख्या की त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो, अशा संख्येला आपण सम संख्या म्हणायची। ज्याचे समान भाग आपल्याला करता येतात त्या संख्येला सम संख्या असं म्हणायचं। ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 या संख्या असतात अशा संख्यांना सम संख्या असं म्हणायचं। बघा, तुम्हाला याच्यावर किती कन्सेप्ट क्लिअर झाल्या। बघा, सम संख्या म्हणजे या सगळ्या संख्यांना आपण सम संख्या म्हणतो की ज्या संख्येला 2 ने भाग जातो, बरोबर, त्या संख्येला आपण सम संख्या म्हणतो। आणि विषम संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही त्या संख्येला, किंवा ज्या संख्येचे समान भागामध्ये वाटप करता येत नाही, समान भागामध्ये रूपांतर करता येत नाही, अशा संख्येला विषम संख्या असं म्हणायचं। तर आता इथं बघा, टाईप नंबर 1 आहे आपला सम सम, म्हणजे 14 नंतर येणारी 5वी सम संख्या कोणती। दिलेली संख्या पण सम आहे आणि काढायची संख्या पण सम आहे, म्हणून आपण या टाईपला नाव काय दिलं, तर सम सम असं नाव दिलं। एकदम सोपं आहे। अगोदर आपण बघणार आहोत नंतर येणारी संख्या। टॉपिकचं नाव काय आहे आपल्या, सम विषम संख्या ओळखणे। मग त्यामध्ये नंतरची संख्या ओळखणे आणि मागची संख्या ओळखणे, हे सगळं आपण याच्यामध्ये शिकणार आहोत। तर आता बघा, 14 नंतर येणारी 5वी सम संख्या विचारले, एकदम सोपं आहे। अगोदर 14 लिहा, 1 सेकंद सुद्धा लागत नाही उत्तर यायला। 14 लिहा, 5वी विचारले, मग या 5 ची फक्त दुप्पट करा। दुप्पट 5 ची किती, 10 असणार आहे, आणि यांची बेरीज करा। 4 आणि 0 4 आणि 1 आणि 1 2, उत्तर आलं 24। उत्तर आलं 24, म्हणजेच 14 नंतर येणारी 5वी सम संख्या असणार आहे 24, बरोबर। एका सेकंदामध्ये आपण उत्तर काढलेलं आहे। आता जर तुम्हाला प्रश्न आला की 14च्या मागील 5वी विषम संख्या कोणती, बरोबर। आता ही आपण नंतरची बघितलं, आता आपण मागील पण लगेच शिकूया। 14च्या मागील 5वी सम संख्या कोणती। इथं आपण बेरीज केली होती, इथं 14 लिहा, बरोबर। आता वजा चिन्ह द्या। जर तुम्हाला नंतरची संख्या विचारलं तर बेरीज करायची असते, आणि जर मागील संख्या विचारलं तर फक्त मायनस करायचंय। प्रोसेस आहे तीच करायची। या 5 ची दुप्पट करा 10 आणि फक्त मायनस करा। 4 मधून 0 गेले 4, 1 मधून 1 गेला 0, उत्तर आलं 4। म्हणजे 14च्या मागील 5वी सम संख्या असणार आहे 4।
बघा आता आपण जर असं मोजत बसलो तर याला खूप वेळ लागतो. आता 14च्या मागे जायचं, मग 5वी समसंख्या शोधायची, मग त्याला खूप वेळ लागतो. हे लहान लहान संख्यांचं बघितलं, पण जर मोठ्या संख्या दिल्या असतील तर त्या संख्येला खूप वेळ लागतो. त्यामुळे ही शॉर्ट ट्रिक आहे मित्रांनो. जर तुम्हाला ट्रिक आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली. चला तर मग आता आपण पुढचे एक्झाम्पल बघूया. तर बघा आता आपण टाईप नंबर 1 मधलं आणखीन एक एक्झाम्पल घेतलं. थोडी संख्या इथं मोठी घेतली आपण. 42 नंतर येणारी 9वी समसंख्या कोणती? बरोबर. आता आपण अगोदर नंतरची संख्या काढूया आणि मग मागची सुद्धा आपण काढूया. आता बघा इथं सेम आपण जे मगाशी केली प्रोसेस ती करायची. 42 लिहा, अधिक करा. नंतरची विचारलं तर अधिक करायचं, विसरायचं नाही. 9ची दुप्पट करा. 9 दोन्ही 18, 18 लिहा आणि फक्त यांची बेरीज करा. 8 आणि 2 10, 0 1 हातचा आला, 4 5 आणि 6 उत्तर आलं 60. म्हणजेच 42 नंतर येणारी 9वी समसंख्या जी आहे ती 60 असणार आहे. त्यानंतर जर तुम्हाला मागची विचारलं, 42च्या जर मागील विचारलं, 42च्या मागील जर 9वी संख्या जर तुम्हाला विचारलं तर 42 लिहा आणि इथं फक्त मायनसचं चिन्ह टाका. 9ची दुप्पट करा 18 आणि मग या संख्येचा फक्त या संख्येची वजाबाकी तुम्हाला करायची आहे. आता इथं बघा काय करायचंय, 2 मधून 8 जात नाही, इकडे खाचा इकडे घ्या. 12 झाले, 12तनं 8 घालवा. 12तून 8 गेले, 4 राहिले, इथं 3 राहिले, इकडं 1 गेल्यामुळे 3 मधून 1 गेला, 2 राहिले, उत्तर आलं 24. म्हणजेच 9वी समसंख्या असणार आहे 24. तर अशा प्रकारे बघा एका सेकंदामध्ये आपण उत्तर काढू शकतो. नंतरची संख्या पण आणि मागील संख्या पण. बघा एका सेकंदामध्ये आपण उत्तर काढलेलं आहे. हा झाला टाईप नंबर 1. आता आपण टाईप नंबर 2 पाहूया. तर बघा आता इथं आपण टाईप नंबर 2 बघतोय. जरी टाईप नंबर हा 2 असला तरी आपली जी मेथड आहे मगाशी आपण जी केली तीच इथं मेथड आपल्याला यूज करायची आहे. फक्त टाईप नंबर 2 तुम्हाला काय सांगितलं, कारण तुम्हाला प्रश्न कसा येतो हे म्हणजे खूप महत्वाचं आहे. आता मगाशी आपण समसंख्या बघितल्या होत्या, म्हणजे इथं पण समसंख्या दिली होती आणि काढायची पण समसंख्या होती. आता या टाईप नंबर जो 2 आहे तो विषम विषम संख्यांचा असणार आहे. म्हणजे दिलेली संख्या पण विषम आहे आणि काढायची संख्या सुद्धा विषम आहे. जरी संख्या विषम विषम असली, जरी टाईप 2 असला तरी आपली जी प्रोसेस आहे तर ती तीच असणार आहे. बघा आता क्वेश्चन काय आहे आपला, 15 नंतर येणारी 6वी विषम संख्या कोणती असं विचारलेलं आहे. तर आता काय करावं लागेल, 15 लिहायचं, अधिक करा. बरोबर, कारण नंतरची विचारलेलं आहे आणि मग या 6ची दुप्पट करा. 6 आणि 6 झाले 12. बरोबर. आता यांची बेरीज करा. 5 आणि 2 7 झाले आणि हे 2 म्हणजे 27 असं आपलं उत्तर आलेलं आहे. 15 नंतर येणारी 6वी विषम संख्या 27 असणार आहे. बरोबर. आता जर मागील विचारलं म्हणजे 15च्या मागील, जर 15च्या मागील 6वी विषम संख्या विचारलं तर काय करायचंय, 15 लिहा. 15 इथं आपण लिहिलं. मागील विचारलं तर तुम्हाला सांगितलेलं आहे फक्त मायनस करायचं. 6ची दुप्पट करा 12 आणि 15तून 12 गेले, 3 राहिले, म्हणजेच उत्तर आलं 3. तर अशा प्रकारे बघा एकदम सोप्या प्रकारे आपण शिकत आहोत. इथं आपण हा टाईप नंबर 2 शिकलेलो आहोत. बरोबर. इथं आपण टाईप नंबर 2 बघितलेला आहे. जर इथं मोठी संख्या जर आपण घेतली, समजा इथं जर आपण मोठी संख्या घेतली, इथं जर आपण समजा संख्या घेतली 53. बरोबर. इथं आपण संख्या 53 घेतली. 53 नंतर येणारी 8वी विषम संख्या कोणती? तर बघा आता इथं आपण संख्या घेतलेली आहे. 53 नंतर येणारी 8वी विषम संख्या कोणती? 53 लिहायचं, अधिक इथं 8 आणि 8 16 म्हणजे दुप्पट करा 8ची. 6 आणि 3 झाले 9 आणि हे 5 आणि 1 झाले 6 म्हणजे उत्तर आलं 69. उत्तर किती आलं? 69. जर मागील विचारलं 53 मधून मायनस फक्त 16 करा. आता इथं आपल्याला फक्त वजाबाकी करावी लागेल. बघा इकडे खाचा इकडे घ्या. 13 झाले, 13तनं आपल्याला 6 घालवायचे आहेत. तर आपण जर 13तनं आपण जर 6 मायनस केले तर इथं 7 उरणार आहे आणि इथं 4 राहिले तर 4 मधून 1 गेला, इथं 3 म्हणजे 37 आपलं उत्तर असणार आहे.
तर अशा प्रकारे आपण टाइप नंबर 2 बघितला. आता आपण टाइप नंबर 3 बघूया. तर बघा इथे आपण टाइप नंबर 3 बघतोय आणि टाइप नंबर 3 आपला कसा असणार आहे, तर सम विषम असणार आहे. सम विषम म्हणजे काय, तर दिलेली संख्या सम आहे आणि काढायची संख्या विषम आहे. जर असं असेल तर थोडस वेगळं आपल्याला इथं थोडीशी वेगळी आपल्याला ट्रिक यूज करायची आहे. बघा 12 नंतर येणारी 9वी विषम संख्या कोणती, असं इथे विचारलेलं आहे. तर काही नाही, आपल्याला थोडस वेगळं फक्त करायचं आहे. 12 अगोदर आहे तसं लिहा, नंतरची विचारलंय त्यामुळे अधिक करा. आता बघा 9वी विषम संख्या विचारली आपल्याला, म्हणजे जर सम आणि विषम दिलं असेल म्हणजे दिलेली संख्या सम आणि काढायची जर विषम असेल तर काय करायचं असतं, 9 ची दुप्पट करा 18 आणि फक्त यामधनं 1 मायनस करा. फक्त यामधनं 1 मायनस करा आणि काही नाही, बाकी सगळी प्रोसेस आहे तीच करायची आपल्याला. 12 आणि 18 मधून 1 मायनस केला 17 आणि यांची करा बेरीज. 7 आणि 2 9 झाले आणि हे 2 29 झाले, म्हणजे उत्तर आलं 29. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, याचं आन्सर काढलेलं आहे. आता सेम उलट जर मागील विचारलं, आता 12च्या मागील 9वी आपल्याला विषम संख्या काढता येणार नाही, यापेक्षा जरा लहान घ्यावे लागेल आपल्याला. जर इथं समजा आपण काढलं की 12 नंतर येणारी जर 12 नंतर येणारी जर 5वी आपल्याला काढायची असेल विषम संख्या, तर काय करावं लागेल बघा. मग काय करायचं, 12 लिहायचं वजा करायचं मागील आपल्याला जर विचारलं तर, आणि या 5 दुप्पट करा तर 10 येईल, वजा 1 करा आणि इथं लिहा 12 वजा 9 लिहा. उत्तर आपलं 3 येणार आहे. उत्तर आपलं किती येणार आहे, 3 येणार आहे. तर अशा प्रकारे याचं आन्सर आपल्याला काढायचं असतं. आता समजा जर याच्यामध्ये सुद्धा जर तुम्हाला मोठी संख्या दिली, जर तुम्हाला इथं 12च्या ऐवजी जर 62 दिलं आणि जर इथं विचारलं 62 नंतर येणारी 5वी विषम संख्या कोणती, तर ते पण आपण आन्सर काढूया. बघा 62 नंतर येणारी 62 अगोदर लिहा, अधिक 5वी 5 दुप्पट करा 10 वजा 1 करायचंय आणि मग काय करायचं, 62 अधिक 10 1 गेले इथं 9 राहतं, 9 10 11शी 1 1 हाताला 71. उत्तर येणार आहे 71. बघा एक सेकंद सुद्धा लागत नाही मित्रांनो आपल्याला आन्सर काढायला. एका सेकंदाच्या आत आपण आन्सर काढू शकतो इतक्या सोप्या ट्रिक्सने. फक्त या ज्या ट्रिक्स आहेत ना त्या ट्रिक्स लक्षात ठेवा. आता बघा जर तुम्हाला मागील विचारलं, 62च्या मागील जर विचारलं तर काय करावं लागेल, तुम्हाला मी मगाशी सांगितलेलं आहे. अगोदर 62 लिहा, नंतर विचारलं तर प्लस करायचंय, मागील असेल तर मायनस चिन्ह द्या. 5वी विचारलंय 5 दुप्पट करा 10 आणि या 10तून 1 मायनस करा, म्हणजे 62 वजा 9 करा. बरोबर, 62 वजा 9 करा. इथं करा हातच्याची वजाबाकी, एक हाता इकडं घ्या, 12 झाले, 12तनं 9 घालवा, 3 राहिले, इथं 5 राहिले, इथे 5 लिहून टाका, म्हणजेच उत्तर आलं 53. उत्तर किती आलं, 53. तर अशा प्रकारे बघा आपण याचे आन्सर काढलेला आहे. आपण हा टाइप नंबर 3 बघितलेला आहे. टाइप नंबर 3 होता सम आणि विषम संख्या, दिलेली संख्या सम आणि काढायची आहे विषम. तर ते कसं काढायचं ते पण आपण बघितलं. बघा याच्यापेक्षा वेगळं एक्झाम्पल कोणतंच वेगळं एक्झाम्पल परीक्षेला येत नाही. यापैकीच कोणतं तरी एक उदाहरण असतं, म्हणजे यासारखी सेम एक्झाम्पल असतात. तर आता आपण टाइप नंबर शेवटचा 4था तो आपण पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो इथं आपण हा टाइप शेवटचा बघतोय, टाइप नंबर 4, आणि तो आहे विषम सम. जर दिलेली संख्या विषम असेल आणि जर सम संख्या काढायला सांगितली असेल तर काय करायचंय, बघा जो आपण टाइप नंबर 3 बघितला सेम त्याच प्रकारे इथं आपल्याला ती मेथड यूज करायची आहे, तीच ट्रिक इथं आपल्याला यूज करायची आहे, काहीही वेगळं करायचं नाही. तर बघा आता इथं आपल्याला विचारलंय की 31 नंतर येणारी 12वी समसंख्या कोणती, तर काय करावं लागेल, अगोदर 31 लिहा, अधिक नंतर विचार त्यामुळे अधिक करा, 12ची दुप्पट करा 24 आणि या 24 मधून 1 मायनस करा, इथं 31 लिहा, 24 मधून 1 गेला 23 लिहा, 3 आणि 1 4 आणि 3 आणि 2 5, म्हणजे उत्तर आलं 54. बघा किती सोपं आहे, उत्तर आलं 54. जर तुम्हाला समजा जर मागील विचारलं असेल 31 नंतर येणारी म्हणजे 31च्या मागील 12वी समसंख्या कोणती, तर काय करायचं आहे, 31 वजा करा
त्यानंतर 12ची दुप्पट करा 24, त्यातून -1 करा आणि मग इथं 31 लिहा आणि 24 मधून 1 गेला इथं 23 लिहा. आता इथं आपल्याला त्याचा आन्सर काढावं लागेल. तर काय करावं लागेल बघा, 31 मधून 23 गेले इथं 8 उरतं, म्हणजेच याचं उत्तर येणार आहे 8. तर बघा अशा प्रकारे मित्रांनो आपण सर्व टाईप यात पाहिलेले आहेत आणि याच्यापेक्षा वेगळं काहीही एक्झामला तुम्हाला येणार नाही. तर बघा तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ बघायची सुद्धा गरज वाटणार नाही. तर आपण या एकाच व्हिडिओ मधून हे 4 सर्व टाईप आपण यात पाहिलेले आहेत. चला तर मग जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.